बाजू वरचढ राहणार. मग कायदा काय सांगतो हे सरकारला बघणं आता गरजेचं आहे. खरं बोलणं खूप गरजेचं आहे. सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, शंभूराज देसाई साहेबांनी, सामंत साहेबांनी घेतल्याशिवाय पर्याय नाही. कायदा काय म्हणतोय, मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी हैदराबाद गॅजेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहे. त्याचं रेकॉर्ड तपासलं जात नाही. ते आधी तपासायला तातडीने तात्काळ सुरुवात करा. ही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला याच प्रेसच्या माध्यमातून. आज मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय हे अत्यंत सरकारसाठी महत्वाचे आहेत, माझ्या समाजासाठी महत्वाचे आहेत, माझ्या आंदोलन बाकीच्यासाठी महत्वाचे आहेत का नाहीत त्यांच्यासाठी हे मुद्दे काय त्यांच्याशी आम्हाला नाही दिले. परंतु आज जे मी सांगते ही विनंती करून या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विशेष करतो की गावागावासह तालुक्यासह हैदराबाद संस्थांचे आणि सरकारी नोंदी या देशात आणि या राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीये, तरी त्यांना आरक्षण आहे. मराठ्यांना आरक्षण सरकारी नोंदी आहे. 13 तारखेच्या आत बंधनकारक ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय. तुम्हाला बंधनकारक. तुम्ही जे खोटं आहे, जे बोगस येतील आणि जे सत्य आहे ते दिलं नाही. त्यामुळे तुम्हाला माझे हात जोडून विनंती, आपण खूपच स्पष्टपणानं सरकार म्हणून बोलणं आता गरजेचं. सरकारी नोंदी मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या ते घेणं गरजेचं आहे. सातारा संस्थांच्या ज्या नोंदी आहेत त्या सरकारी आहेत त्याही घेणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रात ब्रिटिशकालीन बॉम्बे गॅजेट हेही घेणं सरकारला गरजेचं आहे. म्हणजे तिकडचा सगळा प्रदेश हा आरक्षणाच्या खाली येतो. सरकारी नोंद या नाही ना करू शकत तुम्ही. कोणी अडवाला तरी, कोणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी जर तुम्ही थांबवणार असाल तर सरकार अस्तित्वात आहे का नाही महाराष्ट्रासह देशातल्या जनतेला विचार करावा लागणार. औंध संस्थान म्हणून होतं तिथेही अंदाजे साल माझ्याकडून थोडं मागं पुढे होईल, पण 1800 ते काळात जवळपास तिथं सगळं जे इथं पूर्ण घराणे आणि त्यांचे आसपासचे सगळे हे कुणबी होते. पण 1902 किंवा 1900च्या आसपास हे सगळे मराठा नंतर करण्यात आले. त्याचे पुरावे उपलब्ध झाले. पुरावे तुम्ही घेत नाही. त्याही पलीकडचं सांगतो, एक बीड जिल्ह्यामध्ये 20,000 नोंदी सापडल्यात. त्या 15 दिवसापासून कलेक्टराकडे सांगितलेलं आहे, तरीही विनाकारण त्याच्यावरती मार्गदर्शन मागितलं जातं. उर्दू भाषेत बहुतेक जराअत नावानं त्या नोंदी आहेत, म्हणजे शेतकरी. आणि 1-2 त्याच्यात शब्द येतो संबंधित शेतीशी निगडीत, तीही तुम्ही घेत नाही. तुम्हाला घेणं आहे, तुम्ही टाळू नाही शकत. ते बी या 13 जुलैच्या आत घेणं गरजेचं आहे. पुढं समाज आणि आम्ही ऐकणार नाहीये हे मात्र सरकार तातडीनं दखल घेणं गरजेचं. ही मुद्दा झाला एक. याच्या बरोबर मी दुसरा महत्वाचा सांगतो, नंतर तुम्हाला प्रश्न विचारायला मी देतो, कारण हे महत्वाचे खूप मुद्दे आहेत. हे अत्यंत समाजासाठी गरजेचे. ज्यावेळेस मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो, ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी सांगितलं, ज्या वेळेस सभा सुरू झाल्या राज्यभरात नंतर त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितलेल्या असं सरकारला आणि समाजाला पण, की 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ओबीसी 83 क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे. हे 67चा विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, सरकारला सुद्धा सांगितलं. 1967ला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा तिथं होता. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे सांगितलेलं आहे. त्याचाच आधार घेऊन 2004ला मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केला. मग 67चं दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आतापर्यंत, तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नव्हती. याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच. आता याला जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या 83 क्रमांकाला आहे
ज्या 1980 जाती घातल्या, मी पुन्हा जुनी आठवण समाजाला करून देतोय आणि सरकारला सुद्धा करून देतोय. 180 घातल्या, त्यात कुणबी आहे. सरकार कुणबी हा वेगळा आहे, मराठा हा वेगळा आहे, म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही. तर माझा एक असा प्रश्न आहे की ज्या प्रमुख जाती घातल्या, आधी प्रमुख जाती घातल्या, त्यानंतर ज्या जाती घातल्या, त्यावेळेस जवळपास 300-350 जाती झाल्या. ह्या जाती झाल्या कुठून, त्या घेतल्या कशा? तर त्यांचं उत्तर असं होतं, गिरीश माझे साहेबांचं मला उत्तर होतं सुरुवातीला ज्यावेळेस ते अंतरवालीला आले त्यावेळेस. त्यांना मी प्रश्न विचारला होता, मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला जर मराठा जाती तर मराठ्यांना का घेतलं? त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे, ते करता येत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माळी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा XYZ धरून चला, कोणीची जात आहे आपण उदाहरण म्हणून देतो, ती तर एकटीच आहे. मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ, तर मग तुम्ही बाकीच्या पोट जाती माळ्यांच्या कसं काय घेतल्या, बाकीच्या जाती कशा घेतल्या असं मी त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं की त्यांची उपजात ही त्यांची पोट जाती, असं त्यांचं उत्तर होतं. म्हणून त्यांच्या 8, 10, 11 असणाऱ्या जाती एका जातीवर पोट जाती म्हणून घेतल्या. मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जर ती त्यांची पोटजात होऊ शकते तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का, किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का? व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहे. जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा नाही. मी इतकं पुढे सांगितलं होतं, त्यावरचं रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर आम्ही सुद्धा काढणार आहेत आणि चॅनलच्या बांधवाकडे सुद्धा येते. मी त्यांना सांगितलं होतं तत्समचा अर्थ तसा होतोय. उदाहरणार्थ मी आहे आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्याचा पण, तर तो तोच नाही होऊ शकत. माणसं म्हणू शकत नाही हा तो तोच आहे. लोक म्हणू शकतात हा तो तसाच. तत्समचा अर्थ तसा होतो, तोच नाही. तर मग कुणबी मध्ये तत्सम मराठा आहे तर त्याचा अर्थ होतो तसा. याचा अर्थ कुणबी सारखा तसा तो दिसतोय, म्हणजे कुणबी हा शेती करतोय तर तसाच हा मराठा दिसतोय. असंच म्हणून तुम्ही बाकीच्यांच्या सुद्धा घेतलेल्या 180 जातीच्या पोट जाती घेतल्या की त्या तशा दिसतात, तत्सम जात शब्दामध्ये म्हणून तशा दिसतात. मग त्यांच्या जर तशा दिसतात, उदाहरणार्थ माळी, दुसरा फुलमाळी, बेलमाळी, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, तेली आहे, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे. मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोट जात घेतली. उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा, तो बेल विकणारा दिसतोय तर तो फुल विकणारा दिसतोय, म्हणजे तसा तो दिसतोय तसा मराठाही दिसतोय ना. मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे, कुणबीकडे मराठवाड्यात समुद्र काय वाटलं आणतो की इकडं. मग ते गप बसले, त्यांचा मग शब्द होता असं करायचं, असं आधार लागतो, नोंदी लागतील आणि मग कायदा पारित करावा लागणार. मग जर 83 क्रमांकाला मराठा जाती, ती बी 1967 ला दिलेल्या आरक्षणात, त्याच्यानंतर 94 ला ह्या 16% आरक्षण वाढून बाकीच्या जाती घातल्या जाती म्हणून, तर मराठा का घातली नाही हे 2 मुद्दे अत्यंत आता महत्त्वाचे आमच्यासाठी. जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकचे सिद्ध करणारे पुरावे द्यायला तयार आहेत. नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि, इथं मागेही सांगितलं होतं, हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय. काहींचं म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. इथं काय जोर जबरदस्ती नाही, ज्याला घ्यायचं त्याने घ्या, ज्याला घ्यायचं ते घेऊन. सरकारनं 83 क्रमांकाला मराठा नावानं 180 जातीमध्ये कुणबी आहे, तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंदी आहे.
आणि जर तुम्हाला असं तुम्हाला कुणबीच धरायचा असला आणि कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या का सगळं रद्द करा. त्याची शोध पत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. हे दिलंय कसं? 180 जाती जर 83 क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं कुणबी आहे, बाकीच्या जाती आहेत, त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन जातीच्या उपजाती पोटजाती ह्या त्यानंतर घेतल्या. 350-400 काय घ्यायच्या तेवढ्या पोटजाती म्हणून घेतल्या असत्या तर मराठा सुद्धा घ्या.